नमस्कार, मी राजेश पंढरीनाथ मांदाडे आणि आज आपण पाहणार आहोत ह्या वर्षी आलेले जबरदस्त तणनाशक आणि त्यांचे रिझल्ट आपण स्वतः वावरामध्ये मारला आणि त्यानंतर त्याचे रिझल्ट मिळाल्यानंतर आपण आज हा नवीन तणनाशकाचा व्हिडिओ बनवत आहोत। तर पहिले आपण जे कपाशीवर मारलं ते आहे प्रोवाइड। हे जे प्रोवाइड आहे यामध्ये दोन्ही घटक आहे, म्हणजे जसं आपलं एटविड मॅक्स आहे त्याचा एक ह्या भाऊच समजायचा। याच्यामध्ये गोल पानाचं गवत आणि लंब्या पानाचं गवत दोन्ही याचा पूर्णपणे नायनाट करणारं हेवाला आपलं तणनाशक आहे ते म्हणजे प्रोवाइड। आणि शेतकरी बंधूंनो, आपण जे तुरीसाठी मारलं सोयाबीन आणि तुरीवर ते चालणारं म्हणजे हे बेस्ट ॲग्रीचं शटडाऊन। तर याचे सुद्धा रिझल्ट आपल्याला अतिशय चांगले भेटलेले आहे। याच्यात सुद्धा दोन घटक आहे, एक म्हणजे आपलं गवत वर्गीय आणि झाड गवत। दोन्ही प्रकारचे गवत यानं पूर्ण खतम होते। तसेच जो आपला केना आहे, केना सुद्धा असा आपल्याला पूर्ण जिरल्यासारखा दिसून राहिला, जरी त्याला फुटन पण तात्पुरता सध्या याची वाढ कमी होते आणि आपण नंतर मग त्याला ग्लायसिलनं पूर्णपणे खतम करतो। आणि त्यानंतर एक जे तणनाशक आलेलं आहे ह्या वर्षी ते म्हणजे इंडोमिन्स। आणि हे इंडोमिन्स म्हणजे सोयाबीन तूर, तसं सोयाबीन तूर म्हणण्यापेक्षा सर्वच पिकावर आपण याचा प्रयोग म्हणजे आपण भाजीपाल्यात सुद्धा केलेला आहे। जसं भाजीपाल्यामध्ये चवळी आहे, गवार आहे, ढेमूस आहे किंवा सांबार आहे, किती नाजूक राहिला तरी याचा असर जे आपलं झाडगवत आहे, म्हणजे आपण असं म्हणू ठोकर पानाचे जे गवत आहे ह्या झाडगवतावर याचा कसलाही परिणाम होत नाही। आणि जे आपलं एक गवत आहे हे गवत मात्र ह्या औषधानं म्हणजे लाल गांड्या असो की कोणचंही थोंबेल गवत असो, भारीत भारी जे आपलं आपण जे गवत वर्गीय गवत म्हणतो आपण, ह्या लंब्या पानाचं गवत, ह्या पानाचा मात्र यानं पूर्ण नायनाट खतम होते। आपण पाहू शकता इथं मारलेलं आहे तर गवत वर्गीय जे आहे ते गवत वर्गीय पूर्ण खतम झालेलं आहे। आणि कचरा जरा थोडा मोठा जरी राहिला गवत आपलं, आपण 2 पाणी नाही 4-6 पाणी जरी गवत झालं तरी यानं पूर्ण असा याचा नायनाट होते। म्हणजे काही शेतकरी बांधवांची ज्या भाजीपाला जो आपला SRT बेडवर आहे त्यांच्यासाठी खरंच हे वालं इंडोमिन्स म्हणजे एक आपल्याला वरदानच ठरेल। तर कसले गवत असो यानं असं पूर्ण खतम होऊन जाते। तर असं हे आहे। बाकी याचा कोणत्याही जे झाड गवत म्हणतो आपण, म्हणजे जसं आपलं चवळी आहे, भेंडी आहे, गवार आहे, याच्यावर कसलाही परिणाम याचावाला झालेला नाही आहे। तरी शेतकरी बंधूंनो, बैलजोडी SRT ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। आता भेटू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।